तुमचं मन सतत खूप अस्वस्थ असतं का? डोक्यात खूप सारे विचार असतात, सतत थकवा जाणवतो, ताणतणाव जाणवतो आणि मनात सतत विचार विचार आणि विचारच असतात का? तर हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला अगदी सोपा, बिगिनर्स फ्रेंडली असा प्राणायाम सांगणार आहे. होय, तुम्हाला अगदी आतापर्यंत तुम्ही प्राणायाम केला नसेल तरी हा प्राणायाम तुम्हाला जमणार आहे. या प्राणायामामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती, त्याचे फायदे आणि तो कसा करायचा, तसेच करताना लोक कोणत्या चुका करतात त्या आपण कशा टाळायच्या हे मी सांगणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. होय, हा प्राणायाम तुम्ही रोज 5 मिनिट केलात तरी तुम्हाला भरपूर फायदे होणार आहे. तर मग चला सुरुवात करूया. अनुलोम विलोम हा अत्यंत प्रभावी योगिक श्वसन प्रकार आहे. अतिशय सोपा. जेव्हा कधी आपण प्राणायामाला सुरुवात करतो तेव्हा आपण याच प्राणायामापासून सुरुवात करतो. बघा, आपल्या शरीरामध्ये इडा आणि पिंगळा या 2 नाड्या आहेत. अनुलोम विलोम या दोन्ही नाड्यांना संतुलित करून मन शांत करण्याचे काम करतो. मग हा प्राणायाम अत्यंत सोपा असला तरी कुणी करू नये तर ज्यांना खूप जास्त दमा आहे, हाय बीपी किंवा लो बीपी सुद्धा जास्त प्रमाणात आहे, त्यांनी हा प्राणायाम अजिबात करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. तसेच ज्यांचं आत्ताच सर्जरी किंवा एखादं ऑपरेशन झालं आहे किंवा ज्यांना सतत चक्कर येते त्या लोकांनी सुद्धा हा प्राणायाम करताना योग तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फायदे सांगण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा प्राणायाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात. तत्पूर्वी तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या वेळेला पाहत आहात. तर मग बघा, अनुलोम विलोम प्राणायाम करताना टाळायच्या चुका म्हणजे अजिबात नाक जोरात दाबायचा नाहीये, त्यानंतर श्वसन जोर जोरात करायचं नाहीये, तसेच जेवल्यानंतर किंवा पोट भरपूर भरलेला असताना देखील हा प्राणायाम अजिबात करायचा नाहीये. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळेला श्वास रोखण्याचा प्रयत्न करायचा नाहीये आणि संथ गतीने व्यवस्थित श्वास करायचा आहे. त्याच वेळी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्वसन करताना आरामात संथपणे श्वसन करायचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोर जोरात अजिबात श्वास घ्यायचा नाहीये. मग या अनुलोम विलोम प्राणायामाचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मन शांत होण्यास मदत होते, आपली एकाग्रता वाढते, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. ऑफकोर्स त्यामुळे आपल्याला ताजतवानं आणि फ्रेश वाटतं. त्याचप्रमाणे अनुलोम विलोम प्राणायामामुळे जो श्वसनाचा मार्ग आहे तो स्वच्छ आणि मोकळा होण्यास मदत होते. लहान मुलांसाठी हा प्राणायाम अतिशय छान आहे, कारण त्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि ऑफकोर्स अभ्यासावर देखील फोकस वाढतो. फुफ्फुसांची क्षमता वाढते, झोप सुधारते, आपली इम्युनिटी वाढते, शरीर ध्यान आणि योगासाठी छान तयार होतं. तर मग आता पाहूया आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप हा प्राणायाम कसा करायचा. तुम्ही जर हा प्राणायाम पहिल्यांदाच करत असाल तर मला कमेंट मध्ये येस म्हणून सांगा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. तर मग बघा, अनुलोम विलोम प्राणायाम करताना बसण्याची योग्य पद्धत म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने बसा. अगदी तुम्ही पद्मासनात, वज्रासनात बसू शकता आणि जर ते जमत नसेल तर सोपं मांडी घालून सुखासनात बसू शकता, छान मॅटवर बसू शकता आणि खाली बसून जमत नसेल तर तुम्ही सोफ्यावर किंवा चेअरवर देखील बसू शकता. छान तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर हातांची मुद्रा कशी ठेवायची, तर बघा, छान आपली या डाव्या हाताची छान ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. या पद्धतीने बघा, अंगठ्याच्या बाजूची दोन्ही बोटं दोन या पद्धतीने प्रणव मुद्रा करून ती छातीजवळ ठेवायची आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बघा, उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी. श्वास घेताना आपल्याला आधी उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डावीने श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे. हे झालं एक आवर्तन. असं आपल्याला 6 ते 7 आवर्तन करायची आहेत. तर मग चला माझ्यासोबत करायला तयार व्हा. बघा,
छान या पद्धतीने पाठ ताठ, मान सरळ, डोळे बंद माझ्यासोबत करा. उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्या, शक्य होईल तेवढा. आणि आता डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडा. उजवीने श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडा. हे झाले एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. आवर्तन 3. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. छान. तुम्हाला शक्य होईल तेवढाच छान सावकाश संथ गतीने करायचं आहे. चौथा आवर्तन करूया. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि डावी नाकपुडी बंद करून उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 5वं आवर्तन कंप्लीट झालेलं आहे. आपण शेवटचं आवर्तन करणार आहोत. डावीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद, उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. रिलॅक्स. सो फ्रेंड्स, दिवसभर आपण खूप धावपळ करत असतो, म्हणून रोज 5 मिनिट स्वतःसाठी वेळ काढा. बघा, योगा आणि प्राणायाम फक्त शरीर आणि मन बदलत नाही, तर तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकतो. तर मग तुम्ही किती वेळ प्राणायाम करता मला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट मध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. तर भेटूया अशा छान छान व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.